श्री स्वामी समर्थ. बरं का मंडळी, उशीर झाला. हे मग गुरुचरित्राचं पारायण 7व्या दिवसाचं टाकायचं उशीर झाला आहे मला, तरी पण आता टाकत आहे. आता गुरुचरित्र पारायण संपलं आहे आपलं. आता कोणी राहिलेल्या सेवा तिथे करून राहिल्या, प्रहर सेवा नाही का, कोणी नामस्मरण करत आहे, तर कोणी वाचन करत आहे सारामृतचं. अशा प्रकारे आता ही सेवा सुरू आहे आणि गुरुचरित्र पारायणातलं आपलं संपूर्ण झालेलं आहे. आणि आता प्रहर सेवा कोणी करून राहिलं, वेगवेगळे सगळेजणं. कोणी विना घेत आहे, तर कोणी वाचन करत आहे सारामृतचं, कोणी नवनाथाचं वाचत आहे. सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे आपलं प्रहर सेवा सुरू आहे सर्वांची. आता ही बरेचसे जण विना घेऊ आता तिथे आहे तयारीमध्ये, एका पाठीमागे एक. आणि जे सेवेकरी आहे त्यांनी बुक स्टॉल लावले आहे सारामृत, म्हणजे बुक स्टॉल म्हणजे आपले हे सारामृत, नवनाथ ग्रंथ, गुरुचरित्र पारायण ग्रंथ, असे पुस्तकांचे सगळे बुक स्टॉल लावले आहे त्यांनी. आणि ते तिथेच विकून राहिले आहे, ज्यांना ज्यांना पाहिजे असेल पुस्तकं, आरतीचे वगैरे, नित्यसेवा वगैरे. कोणी माळ जपत आहे तिथे. आणि सारामृत कोणी सारामृत घेत आहे, कोणी सारामृत पारायण करत आहे तिथे. सर्वजण तिथे आपापल्या परीने आता घेत आहे तिथे. आणि तिथे होमसेवा पण केली आहे केंद्रामध्ये. ती होमसेवा शेवट आता सगळेजण तिथे पाया लागत आहे. होमसेवेचं महत्त्व असं आहे की त्याला बिलकुल आपला पाय लागला पाहिजे नाही, त्याला दुरून नमस्कार करायचा असतो. त्याला फेऱ्या पण आपल्याला घालता येते, पण पाय बिलकुल लागला नाही पाहिजे आपला त्याला, होमाला. दुरून नमस्कार करायचं. आणि फेऱ्या पण आपल्याला मारता येईल, 5 फेऱ्या पण मारता येईल आपल्याला, असं काही नाही. पण दुरून होमाला बिलकुलही हात लावायचा नाही. कारण जर आपण हात लावला ना त्याला, तर आपल्याला त्याचं पुण्य नाही लाभेल, कारण होमाला कधी हात लावायचं नसते. बरे का मंडळी, माझं यूट्यूब चॅनल तुम्हाला कसं वाटत आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि ही जी होमपूजा आहे ही आपलं जे गुरुचरित्र पारायण सुरू राहते तेव्हा आपण त्या होमपूजेमध्ये बसून सेवा करू शकतो. आपण कोणाला पण सेवा करता येईल असं काही नाही. आणि कोणी आता तिथे माळ जपत आहे स्वामींची. आणि ज्यांना गुरुचरित्र पारायणमध्ये बसता नाही त्यांना चेअर दिल्या आहे सर्वांनाच चेअर दिल्या आहे. म्हणजे सर्वांना, म्हणजे ज्यांना बसता वगैरे येत नाही, खाली बसता येत नाही की नाही, तशांना सर्वांना चेअर दिले आहे. म्हणून आता ते गुरुचरित्र पारायण संपले आहे. तिथे जे ग्रंथ आहे ते ठेवूनच आहे. आता ते आरतीच्या वेळेस ते जमा करेल सगळे ग्रंथ आणि आरती होतील. आणि सगळे ग्रंथ आता जागेवरच ठेवून आहे. कोणी नमस्कार करायला चाललं आहे, कोणी केंद्रामध्ये फिरून राहिलं इकडे तिकडे, कोणी राहिलेल्या प्रहर सेवा करून राहिले काही जणं. कोणी नंबर लावला आहे प्रहर सेवेसाठी, मागे उभे आहे. कोणी नमस्कार करत आहे, तर कोणी माळी जपत आहे. अशा प्रकारे जे गुरुचरित्र पारायण संपले आता, म्हणजे आपली समाप्ती झाली या गुरुचरित्र पारायणाची. आणि आता राहिलेली सेवा काही करून राहिले. कोणी विणा धरत आहे, कोणी तिथे बसलं आहे. असं प्रकारे आता राहिलेली सेवा, ज्यांची सेवा राहिली ते सेवा आता त्यांचं करणं सुरू आहे. नवग्रहांची पण पूजा केली आहे तिथे केंद्रामध्ये. तिथे पण स्तोत्र वगैरे म्हटल्या गेले आहे. आणि खूप गर्दी होती, एवढी गर्दी होती की भयंकर. कारण की तिथे जे बुक स्टॉल लागले ना त्या ठिकाणी पण खूप गर्दी होती. आणि मग गुरुचरित्र जे पारायण झाल्याच्या नंतर ते विष्णूशास्त्राचं ते पण त्याचं पण वाचन झालेलं आहे. आणि आता ते अशा प्रकारे गुरुचरित्र छान पार पडलं. आणि आता सगळे आपले विणा घेऊन, कोणी नंबर लावून त्याच्या पाठीमागे उभे आहे की म्हणजे प्रहर करायसाठी नाही का, कोणी विणा घेतला आहे, कोणी प्रहर करायसाठी मागे नंबर लावले आहे. असे सगळेजण आपापल्या परीने उभे आहेत. कोणी नित्यसेवा घेतली आहे, कोणी जप करत आहे, माळ जप करत आहे. सगळेजण असे बसून आहे. आणि एवढं छान वाटलं ते गुरुचरित्र पारायण करायला की कसे एवढे दिवस निघून गेले की काही कळलंच नाही. आणि आता हे सर्व संपलेलं आहे. आणि माझं यूट्यूब चॅनलमध्ये हे गुरुचरित्र पारायण संपत्तीबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. कशी वाटली, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. कशी वाटली मंडळी,
माझं हे गुरुचरित्राचं बद्दल माहिती आमच्या या केंद्रामध्ये खूप छान छान अशा तयारी पण सुद्धा केल्या होत्या छोट्या मुलांनी वगैरे नाही का. तयाऱ्या केल्या, कोणी रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या तिथे. छान असं सजावट पण खूप सुंदर केली होती. आणि सगळेजणं मग त्या फोटोंजवळ जाऊन नामस्मरण, स्वामी समर्थांच्या फोटोजवळ जाऊन नामस्मरण केले तिथे उभी राहून. कोणी छान छान फोटो काढले तिथे. आणि अशा प्रकारे ते गुरुचरित्र पारायण पार पडले. आता सर्वजण आपापल्या परीने सेवा सुरू आहे करणं. कोणी रांगोळीच काढत आहे, म्हणजे रांगोळी म्हणजे असं रांगोळी काढते कोणी, तर कोणी तिथे नामस्मरणच करत आहे. अशा प्रकारे गुरुचरित्र पार पडले. आणि मग आता शेवटची आरती, आता संध्याकाळची आरती सुरू आहे. आणि ती आरती झाल्यानंतर झालं आपलं सर्व समाप्ती, गुरुचरण पारायण समाप्ती झाले. अशा प्रकारे खूप छान दिवस गेले. कसे गेले माहिती नाही पडलं. असं वाटलं की आपल्याला पुन्हा परत जास्त दिवस व्हायला पाहिजे होते असं वाटत होतं. कारण ते दिवस एवढे आनंदाचे जायचे. सकाळी उठवून गुरुचरी पारायणाला यायचं, छान तिथे बसायचं, सेवा करायची, इतकं छान वाटायचं. अशा प्रकारे गुरुचरित्र झालं आमचं. आणि आरती पण झाली, आता संध्याकाळची पण आरती झाली. आणि आता अशा प्रकारे आम्ही सगळेजणं अशा आता नेक्स्ट टाईम पण अशाच तयाऱ्या करत जो आम्ही. आणि यावेळेस थोडं आम्हाला घाई झाली होती, घाईघाईत यायला. म्हणजे कसं आम्हाला एवढं म्हणजे प्रत्येक गोष्टीची माहिती नव्हती, पण छान वाटलं हे सगळं बघून. असं आहे बरं का मंडळी. कसं वाटते तुम्हाला सांगा बरं. आता तुम्हीच सांगा. आणि माझं यूट्यूब चॅनल तुम्हाला कसं वाटते ते सुद्धा तुम्ही सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि याच्यामध्ये नवग्रहाची पण पूजा झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. चला.